नमस्कार मित्रांनो. आपण आता जी रिसेंटली नाबार्ड DA डेव्हलपमेंट असिस्टंटची जी वॅकन्सीज आलेल्या आहेत ग्रुप बीसाठी म्हणजे असिस्टंट पदासाठी, याच्यामध्ये टोटल 159 पदं आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी जी 48 वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी नक्कीच ॲप्लिकेशन करायला पाहिजे. या वॅकन्सी खूप चांगल्या आहेत. याच्यामध्ये एज ज्यांचं संपलं आहे बँकिंगमध्ये तयारी करताना त्यांना खूप चांगली संधी आहे. ज्यांनी RRB ग्रामीण बँकेची तयारी केली आहे, PO वगैरे एक्झाम दिलेल्या आहेत, अशांना तर खूप चांगली संधी आहे. ज्यांचं एज संपलं होतं पण तयारी करता येत नव्हती, अशांना पण खूप चांगली संधी आहे. तर याचं ॲप्लिकेशन स्टार्ट होते 17 जानेवारीपासून स्टार्ट झालेलं आहे आणि 3 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. लास्ट टाईम रिक्रुटमेंट ही 2022-23ला आली होती आणि एज लिमिट 21 ते 35 असल्यामुळं बाकीच्यांनी पण ॲप्लिकेशन करा. याची प्रिलिमिनरी एक्झाम ही 21 फेब्रुवारी 2026ला आहे आणि मेन्स एक्झाम ही 12 एप्रिल 2026ला आहे. तर याच्यामध्ये गॅप चांगला असल्यामुळं तुम्हाला तयारीला वेळ भेटेल. पूर्ण मार्च आणि एप्रिलचे 12 दिवस, 10-11 दिवस आणि हे 21 म्हणजे सरासरी 2 महिने तुम्हाला भेटत आहेत प्री आणि मेन्समध्ये. याची ॲप्लिकेशन फीस आहे 550 रुपये. महाराष्ट्रासाठी 48 वॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये अनरिझर्वसाठी 20 वॅकन्सी आहेत, SC साठी 8 वॅकन्सी आहेत, ST साठी 5 आहेत, OBC साठी 7 आहेत, EWS साठी 8 आहेत. ह्या ज्या वॅकन्सी आहेत ना 2022-23 नंतर आलेल्या आहेत. तर याचा सॅलरी चांगला असतो. RBI असिस्टंटचा इतका नसतो पण थोडाफार कमी जास्त म्हणजे जवळपास असतो RBI अटेंडंटच्या असिस्टंटच्या. तर तुम्ही चांगली तयारी करू शकता आणि याच्यामध्ये तयारी करण्यासारखं आहे. ज्यांनी एज संपल्या होप सोडून दिल्या होत्या, आता कुठलंच आपल्यासाठी नोटिफिकेशन नव्हतं असं वाटत होतं, त्यांना हे नोटिफिकेशन खूप चांगलं संधी घेऊन आलं आहे. एक खूप चांगली संधी आहे. तर याच्यासाठी तुम्ही चांगला प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तयारी करता येईल. आणि ज्यांचे सर्व एक्झाम संपले आहेत आणि रिझल्ट बाकी आहेत अशाने तर खूप चांगली संधी म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तयारी केली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही फोकसमध्ये इंग्लिश हा 40 प्रिलिममध्ये इंग्लिश 40 मार्काला आहे, क्वांट आणि रिजनिंग 30-30 मार्काला आहे. म्हणजे असंच एकूण 100 मार्काची प्रिलिमिनरी एक्झाम आहे. त्याच्यासाठी इंग्लिशवर फोकस करणं गरजेचं आहे. डेली न्यूजपेपर वाचा, नाबार्ड DAला फोकस करा. इंग्लिशमध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरी पण करायला पाहिजे. बाकी अजून तुम्हाला काय करता येईल, क्विज सॉल्व करा. अड्डा ॲपवरती इतर ॲप पण आहेत, त्यांच्यावरती क्विज सॉल्व करा. डेली एक प्रिलिमिनरी टेस्ट द्या. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. मेन्सचं पण प्रिपरेशन सोबत करा. ऑल द बेस्ट.